मला ना इथे येऊन लिटरली असं वाटतं की कोकणात मलाही आल्याला तेच वाटतं. प्रश्न का म्हणजे प्रश्न पडलाच नाही पाहिजे. प्रतीक सोबत ठरलंय ना लग्न छवीचं, मग छवीचं लग्न प्रतीक सोबतच होणार. पण माझं पण झालं होतं हे होणार आहे म्हणजे हे आपण सिरियल मध्ये दाखवणार आहोत. काही न बोलताच माहिती ना, न बोलता नकळतपणे आपण आपल्या समोरच्याची किंवा आपल्या बाजूच्या व्यक्तीची काळजी घेऊन मोकळे झालेलो असतो. मी नवऱ्याला असं म्हणेन की तुझी माझ्यापासून आज सुटका, जो करना है कर लो, जा मजा कर. अरे बरं, त्यावरती आपण नंतर बोलू. त्यावरती नकोच बोलूया. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. थँक्यू, मनापासून स्वागत आहे. बरं, सुरुवातच अशी झाली आहे. आता तुम्हाला सांगते मी, जर का एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला त्या गोष्टीचं चीज करायचं असेल, खूप मेहनत घ्यायची असेल, तर त्याच्यासाठी घाम गाळावा लागतो. हे आम्हाला या लोकेशनवरती आल्यावरती कळलेलं आहे. कारण इथे लाईव्ह लोकेशन आहे, जंगलात शूट सुरू आहे आणि त्याचं निमित्त आहे वटपौर्णिमा. कलर्स मराठी वर्षात 2 मालिका म्हणजेच मोहिनी आणि मी जिंकून घेईन सारं यांचा महासंगम आहे वटपौर्णिमा निमित्त. आणि आम्ही आहोत इकडे आणि माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी छवी म्हणजे जान्हवी. हाय हाय, कशी आहेस? बरं, थँक्यू सो मच ह्या वाऱ्यासाठी. हो, तो पण मध्ये ह्याची मध्ये गरज तुला जास्त आहे, येत कारण का तू राहावा. सीन करून आलीस खूप चुकून. बरं, हो. कशी आहेस आणि कसं चाललंय शूट? मी खूप कमाल आहे आणि शूट उत्तम चालू आहे, मजा येते. मला ना इथे येऊन लिटरली असं वाटतं की कोकणात मलाही आल्याला तेच वाटलं. कोकणात आली. म्हणजे मी असे इथे मी ऑलरेडी एक शूट केलंय, बोलचं शूटसाठी आम्ही इथे आलो होतो. तेव्हाही असं फील झालेलं आणि आता तर असं मेजर फील होतं की आता मस्त उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे, Actually. कोकणात आली आणि असं छान असं घामाचं धारा निघते. जसं तू बोललीस असं कष्टाचं चीज इथे घाम होतं. गाळावा लागतं. बरं, हा जो काही लुक आहे मला खूप आवडलाय, कारण आतापर्यंत छवीला ड्रेसमध्ये पाहिलेलं आहे आणि आता फुल मंगळसूत्र आणि सगळं एकदम रेडी, लग्न झालेलं आहे आता छवीचं फायनली. पण कोणाबरोबर झालंय हा प्रश्न? हा नाही, प्रश्न का म्हणजे प्रश्न पडलाच नाही पाहिजे. प्रतीक सोबत ठरलंय ना लग्न छवीचं, मग छवीचं लग्न प्रतीक सोबतच होणार. आता ते कसं होणार, कसं होणार, का होणार, होणार की नाही होणार, हे पण हे सगळं तुम्हाला कळेल. पण कधी कळेल? जेव्हा तुम्ही सिरियल बघाल तेव्हा. येस, वटपौर्णिमा आहे आता आणि वटपौर्णिमेचं मला वाटतं आत्ताचं जे मालिकेमध्ये दाखवणार आहे ते आहे आजची सावित्री. सो आपण लहान असल्यापासून कायम वट सावित्री किंवा सत्यवान सावित्री आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकत असतो, 7 जन्म एक नवरा हवा वगैरे वगैरे. पण जशी पिढी बदलते तसे विचार पण बदलत जातात. सो आत्ताच्या काळातली मला वाटतं या जनरेशन मधली मुलगी आहेस तू, तर तुझे काय विचार आहेत वटपौर्णिमेबद्दल किंवा वट सावित्री ह्या सगळ्या कॉन्सेप्ट? अच्छा, ओके. नाही, वट पौर्णिमा हा सण लहानपणापासून बघत आलोय आपण. म्हणजे आपली आई, आपली मावशी, आपल्या माम्या, आपल्या सगळे जण करतात आणि इतकी गोड गोष्ट आहे वट पौर्णिमा हा सण, की आत्ता जर आजकालच्या पिढीमध्ये आपण जर विचार केला तर असं असतं की काही महिने आपण काही एका व्यक्तीसोबत राहू शकत नाही, तर तिथे बायका असं वचन मागतात की 7 जन्म एका नवऱ्यासोबत आम्ही राहणार, एका व्यक्तीसोबत राहणार. ही गोष्टच विचार करूनच किती गोड आहे की एक जन्म नव्हे तर 7 जन्म एका व्यक्तीसोबत राहायचं आहे. सो ही खूप ना मला खूप गोड सण वाटतो, खूप हृदयातून आलेला महिलांच्या, असा मला हा सण वाटतो. आजकाल जशी पिढी बदलते तसे ह्या कन्सेप्ट थोड्या लोप पावत चाललेल्या आहेत किंवा काही काही लोक सेलिब्रेट पण करत नसतील, फक्त जे आजकाल झाले की रील किंवा फोटोसाठी तेवढ्याचसाठी. पण जर आपण थोडंसं मागे जाऊन आपल्या आई, आपल्या आजी, आपल्या काकी वगैरे लोकांना पाहिलं तर त्यांच्यामध्ये ती गोड भावना अजून आहे की नाही, मला 7 जन्म हाच नवरा. गोड वाटतं ना, किती गोड आहे ही कन्सेप्ट. सो मला तरी पर्सनली ही कन्सेप्ट खूप आवडते. म्हणजे माझं लग्नाबद्दलचं मत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूप बाजूला, पण ही कन्सेप्ट मला खूप आवडते, हा सण खूप आवडतो. प्रत्येक बाई आपल्या पुरुषासाठी, माझ्या स्वतःच्या पुरुषासाठी खूप छान नटलेली असते की त्याने मला पाहावं. आणि काही बायकांचा तर मी असं पण पाहिलं, असंही हट्ट असतो की तू बघ मला वडाला फिरा, तू पण पाहिजे असते, तू कामाला वगैरे नाही जायचं. हो, एक्झॅक्टली. तू गोड वाटतं खूप असं. माझ्या काही फ्रेंड्स आहेत तर त्यांना मी पाहिलं हे सगळं करताना, तर गोड वाटतात ह्या सगळ्या, क्यूट वाटतात हे सगळे क्षण. सो तू जेव्हा तुझं लग्न होईल इन फ्युचर तेव्हा तू हे सगळं करणार आहेस असं तुझं आता तरी तुला असं वाटतंय? लग्न झालं तर करणं. अरे बरं, त्यावरती आपण नंतर बोलू. त्यावरती नकोच बोलूया.
पण आता मालिकेमध्ये जो काही ट्रॅक आहे, म्हणजे आता खरं तर हे शूट खूप आधी सुरू झालंय, त्याच्यामुळे आम्ही पुढच्या ट्रॅक बद्दल जास्त काही बोलू नाही शकत. पण आता जो मालिकेमध्ये ट्रॅक आहे की लग्न होणार आहे आणि सगळं, त्याच्यामध्ये एक ट्विस्ट येणार आहे. सो हा प्रश्न सगळ्यांनाच आहे की नक्की कोणाबरोबर हे लग्न होणार आहे. तर मला ते ऐकायचं आहे मालिकेबद्दल. आता हा जो काही सगळा ट्विस्ट सुरू झालेला आहे त्याबद्दल मला ऐकायचं थोडंसं. बापरे, ट्विस्ट तर खरंच खूप मोठं आहे. म्हणजे सिरियल मध्ये ट्विस्ट कसे येतात, टप्प्याने येतात. एक ट्विस्ट संपला, थोडंसं नॉर्मल झालं, मग ट्विस्ट आला. पण सध्या आपल्या मी जिंकून घेईन सारं मध्ये ट्विस्ट 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 आम्ही ऐकतोय स्क्रीन प्ले, आम्ही वाचतोय आणि आम्हाला सुद्धा बापरे, अरे बापरे, अरे बापरे असं होणार आहे. आणि एक मेजर गोष्ट घडणार आहे छवीच्या लग्नात, छवी आणि प्रतीकच्या लग्नात खूप मेजर गोष्ट घडणार आहे. ती ऐकून आई शपथ माझं पण असं झालं होतं, हे होणार आहे म्हणजे हे आपण सिरियल मध्ये दाखवणार आहोत इथपर्यंत एक गोष्ट होणार आहे. सो तो खूप मोठा ट्विस्ट आमच्यासाठी पण होता ऐकण्यासाठी. तुम्हाला बघताना पण त्या खूप मज्जा येणार आहे. सो थ्रू आउट प्रतीक आणि छवीच्या लग्नामध्ये नुसतं ट्विस्ट आहेत, पण हे कोणाच्या नावाचं आहे तोच प्रश्न आहे. हे या प्रश्नाचं उत्तर मिळणार, घाई नाही करायची, या प्रश्नाचं उत्तर मिळणार. पण कधी मिळणार? जेव्हा तुम्ही रोज संध्याकाळी 7 वाजता मी जिंकून घेईन सारं पाहाल तेव्हा मिळणार. हे इंटरव्ह्यू संपताना परत पण सांग, तिसऱ्यांदा परत. हो. वटपौर्णिमा आहे, सो माझ्याकडे आहेत काही रॅपिड फायर साठी प्रश्न. वटपौर्णिमा काहीतरी घेऊन येतेस ना, नेहमी काहीतरी घेऊन येते रॅपिड फायर. येस. सो आजच्या काळातली सावित्री म्हणून मी तुला त्या ह्याने विचारते प्रश्न, पण तुला जान्हवी म्हणूनच त्याची उत्तरं द्यायची. ओके, जान्हवी. येस, जान्हवी म्हणून. ओके, तू मला सांग की वट सावित्री की वट असणारी? अय्यो, वट सावित्री. ओके, वट सावित्री. ओके. प्रॉपर वटपौर्णिमेच्या दिवशी मनापासून केलेला उपास की उपासाच्या नावाखाली फेवरेट फूड खाणं? नाही, उपवासाच्या नावाखाली फेवरेट फूड खाणं हे मलाच नाही पटत. उपासाचंच. पण मग जे आपण म्हणतो, एक म्हण आहे, एकादशी दुप्पट खाशी, तेच होतं ते त्या दिवशी की उपवास आहे बघतो तर थोड्या वेळाने हे, थोड्या वेळाने ते. तर असं नाही ना, मग खाच पूर्ण. जेन्युइन आहे पोरगी आपली, जेन्युइन. कारण मी उपवास नाही करत. ओके, वटपौर्णिमेच्या दिवशी नवऱ्यासाठी प्रार्थना करणं की सासूबाईंना इम्प्रेस करणं? नाही, इम्प्रेस तर नाही, म्हणजे ॲज अ जान्हवी सांगते, इम्प्रेस वगैरे तर नाही. मनापासून जर नवऱ्याला आपल्याला प्रेम व्यक्त करायचं तर नवऱ्यासाठीच त्या गोष्टी करणं. आणि मनापासून वाटत असेल तर करणं, जर नाही वाटत आहे तर नाही करावं. सिम्पल. ओके. वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत करतात, सो व्रतासाठी तुला ऑप्शन दिले, एक तर तोंड बंद ठेवायचं, नाही तर मग मनातलं सगळं बोलून टाकायचं. तर तू काय एक घेशील ऑप्शन? बिंग जान्हवी मी शांत बसेल. ओके. हां, ओके. ऑनस्क्रीन एकमेकांसाठी तुम्ही खूप भांडत असता किंवा आता सध्या छवी अनिकेतच्या मागे खूप फेऱ्या मारते, पण मला सांग ऑफस्क्रीन कोण कोणाच्या मागे जास्त असतं? अरे बापरे, नाही असं प्रँक्स किंवा मस्ती करण्यामध्ये? ते तर म्हणजे आता कसंच सांगू, गोड आहे आमचा हिरो, खूप गोड आहे. संचित अनिकेत खूप गोड आहे, पण मस्तीखोर पण तितकाच आहे. जितका गोड आहे तेवढाच मस्तीखोर आहे. त्यामुळे मस्ती तर चालू असते. प्रँक तर माहितीच आहे, मी लास्टच्या इंटरव्ह्यू मध्ये पण सांगितलं, एक प्रँक केलेला माझ्यासोबत, त्यांनी रडवलं होतं तरी मला त्या प्रँक मध्ये जवळजवळ. तर प्रँक तो करतो, मस्ती करतो, पण तितकीच ना इवन त्याच्यापेक्षा दुप्पट तो गोड आहे, तो खरा आहे आणि खूप जेन्युइन आहे माणूस म्हणून, आणि तेवढंच काळजी घेणार आहे. म्हणजे काही काही गोष्टी ना लिटरली असं काय सांगू, कसं बोलू, एक्सप्लेन कसं करू. काही न बोलताच माहिती ना, न बोलता नकळतपणे आपण आपल्या समोरच्याची किंवा आपल्या बाजूच्या व्यक्तीची काळजी घेऊन मोकळे झालेलो असतो, की वेगळं काही सांगायची गरज लागत नाही, वेगळं काही करायची गरज लागत नाही. असं आहे संचित. असं आहे अनिकेत. म्हणजे अनिकेत तुम्हाला दिसतो छवीला खूप बोलतो किंवा नखरे करतो, पण तसा नाहीये. आणि ही जी काय धावपळ आता तुम्हाला दिसते, जे आता काका गेले, पाऊस आलेला आहे चालू इंटरव्ह्यू मध्ये. सो आता तुम्ही छान वटपौर्णिमेचा इथे सीन केला. मला सांग, जर का ते वडाचं झाड बोलत असतं, असं झूम कर, वडाचं झाड जर का बोलत असतं, तर तुझ्या सीन साठी काय कॉम्प्लिमेंट दिली असते झाडाने? येस, तुला. मला? येस. ओके, मला आवडतं पर्सनली झाडांशी बोलायला. म्हणजे इथे आता होत नाही माझं बोलणं, पण मी चिपळूणला गेले ना गावी, की माझ्या बाबांनी लावलेलं एक झाड आहे, मी जाते. म्हणजे गप्पा मारायची पण गरज नाही, मी जाते, ते झाड बघते, त्याला असं मिठी मारते, मला छान वाटतं. सो मला हे आवडतं. तर जर झाड मला कॉम्प्लिमेंट करणार असेल तर त्याने मला अशी कॉम्प्लिमेंट करावी, म्हणजे अशी करावी, आता तर एवढं छान नटले त्याने मला म्हणावं की तू गोडच दिसतेस, मला आवडेलच त्याने असं बोललेलं झाडाने. आणि अजून काय, बस एवढंच बोलावं, छान की गोड दिसते. काय हवं असतं अजून मुलींना? आणखी काय हवं असतं?
बस हवी ती कॉम्प्लिमेंट मिळाली, मज्जा आली. ओके, एक लास्ट प्रश्न. तुमच्यासाठी काय पण, हा डायलॉग तुला माहिती असेल ऐकून, खूप खूप गाजलेला. तुमच्यासाठी तर येस, सो जर का त्याच्याऐवजी तुला एक दिलं की व्रतासाठी काय पण, असे तुला स्वतःलाच एक चॅलेंज घ्यायचं असेल, ओके. तर इन फ्युचर ते चॅलेंज काय घेशील? म्हणजे व्रत असतं, वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास असतो, मग काही जणी काहीतरी ठरवतात त्या दिवशी व्रत बरं, करतात. ओके. सो जर का तुला तसं स्वतःला एक चॅलेंज द्यायचं असेल की व्रतासाठी काय पण किंवा नवऱ्यासाठी काय पण, असं एक चॅलेंज दिलं एक दिवसासाठी, तर काय घेशील? कोणतं चॅलेंज एक्सेप्ट करशील? हा, जर असं असेल की व्रतासाठी काय, तर व्रत कोणासाठी करतो? नवऱ्यासाठी. तर मी नवऱ्याला असं म्हणेन की तुझी माझ्यापासून आज सुटका. जो करना है कर लो, जा मजा कर. है ना, म्हणजे त्याच्याच बेनिफिशियल चॅलेंज कमी आणि त्याच्यासाठी आनंद जास्त त्याच्यासाठी असेल. आनंद जास्त आहे. माझ्यासाठी चॅलेंज असावं कदाचित की तो माझा नवरा एक माझ्यासोबत दिवस नसणार, नसेल. पण ठीक आहे चल, बाकीचे दिवस माझ्यासोबत आहे ना, एक दिवस मी दिला त्याच्या फ्रेंड्सना असं. येस, सो मस्त वाटलं मला गप्पा मारून. आणि आता इथे खरं तर खूप धावपळ आहे, त्याच्यामुळे मला अजून खूप गप्पा मारायच्या असून त्या मारता येत नाहीत, पण मी नंतर सेटवरती नक्की येणार आणि तेव्हा आपण खूप गप्पा मारूया. खूप गप्पा आत्ता मालिकेच्या ह्या ट्रॅकसाठी आणि सगळ्या 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 पुढच्या एपिसोडसाठी थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.